आणि खोपोलीमध्ये आलेलो आहोत. आज आपण खोपोली ब्रँचचे ते मॅनेजर आहेत. नमस्कार स्वामी साहेब. नमस्कार. आणि ह्या स्वामी साहेबांची विशेषता सांगायची की स्वामी साहेब माझे वडील मनोहर नाईक सर यांच्याकडे हिप्नॉटिझम शिकलेले आहेत आणि त्यांचे अतिशय लाडके विद्यार्थी आहेत. आणि आज त्यांची कौतुकास्पद कामगिरी म्हणजे लहानपणी ते हिप्नॉटिझम शिकले, त्यांनी वैयक्तिक चांगले बदल स्वतःत केले आणि आज एका मोठ्या चांगल्या प्रतिष्ठित बँकेचे ते मॅनेजर आहेत. आणि खास त्यांच्याकडे त्यांनी मला खोपोलीला भेटायला बोलवलं. स्वामी साहेब, काय सांगाल म्हणजे हिप्नॉटिझममधली तुमची जर्नी किंवा तुमचा प्रगतीचा आलेख सरांबद्दल काय सांगाल तुम्ही मनोहर नाईक? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि हे जे सर्व माझ्या यशाचं श्रेय आहे ते मी आपल्या गुरुवर्य श्री मनोहर नाईक सरांना देतो. कारण जसं लहानपणी सरांकडे मी स्वसंवादाचा कोर्स शिकायला गेलो आणि गुरुची कृपा की त्याच्यानंतर त्यांनी लहान आपल्या मुलासारखं त्यांनी मला सांभाळलं. प्रत्येक वेळोवेळी त्यांचा गायडन्स आणि अध्यात्माची आवड सरांमुळेच निर्माण झाली. आणि त्याचबरोबर माझं जे शिक्षण चालू होतं, पुढचं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही शिक्षण पूर्ण करायच्या आधी हिप्नॉसिस शिकलात. राईट. त्याचा तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी पण चांगला उपयोग झाला. बरोबर. व्हेरी गुड. आणि आपल्या हिप्नॉटिझममुळेच म्हणजे सर्वप्रथम हिप्नॉटिझमचे तर बरेच फायदे आहे. बाकी त्यातला एक म्हणजे मी विद्यार्थी अवस्थेत असताना जो फायदा मला मिळाला ते म्हणजे जे नॅशनल लेवलच्या ज्या परीक्षा असतात, CIB, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बँकिंग मधल्या MBA सुद्धा केलं. व्हेरी गुड. हे सर्व करताना मला ते सहज सोपं गेलं की बँक सांभाळून अभ्यास करायचा आणि ह्या परीक्षा देत राहायच्या. इतरही जे बरेच सर्टिफिकेटचे छोटे छोटे एक्झाम असतात, म्हणजे अभ्यासाला खूपच पूरक असं हिप्नॉटिझम म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगेल. नक्कीच नक्कीच. आणि मुंबईमधल्या शहरामध्ये दगदगीचे जीवन आणि एवढं धावपळ असते, त्या काळात स्वतःला शांत अवस्थेत ठेवून आपली रोजची कामं आणि आपलं व्यवस्थित जो संसार वगैरे सांभाळायचा हे आणि आपलं आरोग्य सांभाळायचं, हे सर्व गोष्टी समूहामुळे शक्य झाला. म्हणून मी लोकांना सांगेल की समूह एक प्रभावी शास्त्र आहे, ज्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून गव्हर्नमेंटची मान्यता आहे, इंटरनॅशनल लेवलवर मान्यता आहे. तर सर्वांनी हे शिकावं. आणि आपले जे विकास सर आहेत त्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यांना आमचा हातभार, त्यांच्यासोबत आम्ही असतोच. बरोबर. आणि खरी गोष्ट स्वामी साहेबांची एक वैशिष्ट्य असं की म्हणजे माझ्या वडिलांकडे शिकले, पण आता एक बंधू म्हणून, पार्टनर म्हणून म्हणा तुम्ही, की सतत माझ्या सगळ्या हिप्नॉसिस शोमध्ये, वर्कशॉपमध्ये किंवा आमच्या थेरपीचे आम्ही क्लासेस घेतो, स्वामी साहेब हे सगळं सांभाळून म्हणजे कायम मदत करायला असतात, बरोबर असतात आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे ते करत असतात. आणि अजून एक स्वामी साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी साहेब आपण बऱ्याच काही इतर गोष्टी पण शिकलेल्या आहात. जसं आपण रेकी ग्रँड मास्टर आहात, आपण वास्तू विशारद आहात, आपण आचार्य पदवी घेतलेली आहात आणि आता असं ऐकण्यात ऐकलं आहे की आपण वास्तूमध्ये डॉक्टरेट करतात. तर स्वामी साहेब म्हणजे ह्या सगळ्याला हिप्नॉसिसचा खरंच उपयोग झाला का हो? मी सांगतो, प्लीज सांगा. हा. आपल्या जीवनामध्ये प्रगती करायला म्हणजे देवाने जे जीवन दिलेलं आहे, तर ते सबकॉन्शियस माइंड आपण आपलं अंतर्मन म्हणतो. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये बरंच काही आपल्याला काहीतरी करायचं आहे. देवाने प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. बाकी सर्वांचा बेस मी म्हणतो की ते आपलं अंतर्मन आहे. बरोबर. आणि हे अंतर्मन जर का तुम्ही व्यवस्थित वापरायला तुम्ही शिकला तर अंतर्मन एवढं प्रचंड शक्तिशाली आहे. जसं म्हटलं जातं की ते 9 पटीने आपल्या बाह्य मनापेक्षा शक्तिशाली आहे. आणि ऍक्च्युअली ते दैवी मन पण म्हटलं जातं, कारण याचे म्हणजे एवढं अथांग सागर आहे की याचा पत्ता अजून लोकांना लागलेला नाही. आणि खूप काही म्हणजे आपण आपल्या ब्रेनचा जसं 2% वापर करतो, सबकॉन्शियस माइंडचा पण आपण खूपच कमी वापर करतो. म्हणजे हिमनगासारखं म्हणजे वरती दिसायला छोटं आणि आतमध्ये प्रचंड हे असतं. तर संमोहनाचा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर करणं शक्य आहे आणि ते करायला पाहिजे. आपण आपल्या जीवनात त्याच्यामुळे चांगले बदल घडू शकतो. बरोबर. आणि तरुणांना तुम्ही काय म्हणाल? म्हणजे मी सांगेल की आपल्यावरती संस्कार करायला लागेल. आजचं जे जग आहे ते म्हणजे एवढं टेक्नॉलॉजी फास्ट वाढत चाललेली आहे की त्याच्यामध्ये काय होतंय की टेक्नॉलॉजी भरपूर फायदे, बाकी बऱ्याच वेळा मुलं किंवा इतर चुकीच्या मार्गाकडे निघून जातात. तर त्याच्यामध्ये जर का स्वतःच्या मनावरती नियंत्रण असेल तर ज्या एखाद्या गोष्टीचा जो निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह वापर आपल्याला कसा करून घेता येईल, तर याच्यासाठी आपलं अंतर्मन म्हणजे हे संमोहन हे शास्त्र खूप महत्वाचं आहे. आणि जे तुम्ही शास्त्र जी लहान वयात सवय लावून घेतली, मग पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कितीही जगामध्ये कोणी त्रास दिला किंवा निगेटिव्हिटी असली तरी तुम्ही अजिबात डिस्टर्ब होत नाही. लोकांनी संमोहन शिकावं आणि आपल्या जीवनात चांगले बदल घडावेत. आणि याचं खरं जिवंत आणि मूर्तिमंत स्वामी साहेब आपण उदाहरण आहात. आणि धन्यवाद स्वामी साहेब. खरंच म्हणजे तुमचं हे कर्तृत्व, तुम्ही एक बँक मॅनेजर आहात, तुमच्या ह्या पोस्ट किंवा खुर्चीवर आपण बघताच स्वामी साहेबांच्या केबिनमध्ये आहोत.
त्यांची जी ट्रॉफीज वगैरे हे सगळं आपण बघतोच आहोत बँकेच्या. आणि पुन्हा एकदा स्वामीसाहेब आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि खरंच तुमचा हा संदेश आणि तुमचा म्हणजे आयडॉल आहात तुम्ही, की लोकांना तुमचं उदाहरण खरंच म्हणजे उत्तेजनार्थ त्यांना उत्तेजन येईल, प्रभावशाली मोटिवेशन मिळेल आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल घडतील हिप्नॉसिस शिकून. धन्यवाद स्वामीसाहेब, धन्यवाद.